नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण दुःखमुक्त तथागत सम्यक संबुद्ध, दुःखमुक्तीचा महान आर्य सिद्धांत, तथागताचा सद्धम्म, तथागताच्या या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना अभिवादन करून सर्वप्रथम धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप आशीर्वाद. तथागतांनी आपला दिलेला सद्धम्म हा समग्र मानवाच्यासाठी धनासारखं काम करणारा आहे. या जगामध्ये अस्तित्वात असलेलं कुठलंही धन, ज्याला आपण पैसा म्हणतो, धनसंपत्ती, शेती, हिरे माणिक मोती सोने चांदी, या साऱ्या धनांच्या वरचं धन हे धम्मबलांचं धन आहे. आणि हे धम्मबलांचं धन जेव्हा माणसामध्ये येतं तेव्हा माणूस खूप धनवान होऊन जातो. त्याच्यासारखा दुसरा धनवान व्यक्ती या जगामध्ये असूच शकत नाही. एवढा तो धनवान होतो, एवढा तो धनी होतो. या धम्मधनाला किंवा धम्मामध्ये सांगितलेल्या सर्व प्रकारच्या धनांना आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून खूप सुखी झालं पाहिजे, खूप आनंदीदायी आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. या उद्देशाने तथागत सम्यक संबुद्धांनी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी, समग्र मानवजातीच्या हितासाठी ही धम्मदेशना नानाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करीत असताना दिलेली आहे. भगवान सम्यक संबुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात विहार करीत असताना एक महान ज्ञानी असणारा मंत्री, उग्र नावाच्या राजाचा एक मंत्री, तो उग्र नावाच्या राजाचा एक मंत्री तथागत सम्यक संबुद्धांजवळ आला आणि तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करून तो एका बाजूला बसला. उग्र नावाचा राजा, त्याचा हा मंत्री तथागतांना भेटण्यासाठी गेला आणि तथागतांचं आदरातिथ्य करून त्रिवार वंदन करून एका बाजूला बसला. एका बाजूला बसलेला हा मंत्री आपल्या राज्याची फार मोठी बढाई मारत होता. तथागत सम्यक संबुद्धांना तो म्हणाला की भगवान, आमचा राजा हा साधासुद्धा राजा नाहीये. आमच्या राजाकडे लाखोनी सोन्याची नाणी आहेत. आमच्या राजाकडे मोजता येणार नाही एवढी शेती आहे, एवढी जमीन आहे. आमच्या राजाकडे मोठमोठे हत्ती आहेत,
आणि त्या हत्तीची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. आमचा राजा हा खूप धनाढ्य राजा आहे आणि आमच्या राजाला कशाचीही कमी नाही. आमचा राजा खूप श्रीमंत आहे. आमचा राजा धनदौलतीनं, सोने चांदी, हिरे माणिक मोती या साऱ्या गोष्टी त्याच्याकडे ओतप्रोत आहेत. तो मरून जाईल, परंतु त्याच्याकडे असलेली ही धनसंपत्ती, सोने चांदी पैसा हा कधीच संपणार नाही, असा त्या उग्र नावाच्या राजाचा मंत्री तथागत सम्यक संबुद्धांसोबत संवाद साधत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी त्याला विचारलं की मंत्री, तुझा राजा एवढा श्रीमंत असताना सुद्धा तुझ्या राजाला कुठलाही सेविकरी न सोबत ठेवता जीवन जगता येईल का? तुझा राजा निर्भीडपणे तुझ्या राज्यामध्ये फिरतो का? तुझा राजा हा मुक्त हस्ते लोकांची मदत करतो का? लोकांना दान देतो का? तुझा राजा श्रमणांना दान देऊन पुण्य आदी संपादित करतो का? मंत्री म्हणाला, नाही. मंत्री, एक लक्षात ठेव, तथागत सम्यक संबुद्ध त्या मंत्रीला म्हणतात, उग्र नावाच्या राजाच्या मंत्रीला म्हणतात, सज्जन मंत्री, नीट ऐक. तुला आज न संपणाऱ्या धनाविषयी सांगतो, किंवा जी धन सज्जन माणसाकडे असल्यानंतर त्या धनाची त्याला स्वतःहून रक्षा करायची गरज नाही आहे, तर ते धनच त्या माणसाची रक्षण करतात. आपण पाहतो, सोने चांदी हिरे माणिक मोती इत्यादी मौल्यवान रत्नांची आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. हे सारे मौल्यवान रत्न आमच्याकडे असल्यानंतर आम्हाला ते रत्न तिजोरीमध्ये ठेवावे लागतात. कोणी चोरून नेऊ नये किंवा आमच्यापासून ते सगळे रत्न हिरावून घेतील अशा भीतीपोटी माणूस जगत असतो. एवढे मौल्यवान रत्न त्याच्याकडे असल्यानंतर आजच्या काळात मौल्यवान वस्तू लोक हे भीतीपोटी भयापोटी आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवतात. त्यांना भीती असते की आम्ही पै का जमवून कमवलेली ही धनदौलत संपत्ती किंवा सोनं चांदी हिरे माणिक मोती रत्न आमच्यापासून दुरावू नयेत, किंवा कोणीतरी येऊन, एखादा चोर येऊन तो घेऊन जाईल, या उद्देशाने त्यांचं रक्षण करण्यासाठी ज्या व्यक्तीकडे हे सगळे रत्न आहेत तो व्यक्ती त्या रत्नांना संरक्षित करण्यासाठी आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवत असतो. तथागत सम्यक संबुद्ध सुद्धा त्या उग्र नावाच्या राजाच्या मंत्रीला म्हणाले, सज्जन, एक लक्षात ठेव, तुझ्या राजाकडे असलेली धनदौलत संपत्ती, सोन्याची नाणी किंवा इतर सर्व संपत्तीचं तुझ्या राजाला स्वतःहून रक्षण करावं लागतं. ती संपत्ती राजाचं रक्षण करत नाही. उलट ज्या व्यक्तीकडे एवढी मोठी संपत्ती आहे, तर त्या व्यक्तीकडे ती संपत्ती असल्यानंतर त्याला भय असतं, त्याला भीती असते. तो
खूप चांगल्या चित्तानं, प्रसन्न चित्ताने झोपू शकत नाही. या उलट त्याच्या शयन मंदिरी तो झोपण्यासाठी गेल्यानंतर राजाच्या मनात त्या हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी या संदर्भातले वेगवेगळे स्वप्न येतात की माझी संपत्ती कोणी चोरली तर नाही ना, माझे हिरे, माणिक, मोती कोणी चोरून तर नेलं नाही ना, माझे मौल्यवान अलंकार कोणी चोरले तर नाही ना. अशा पद्धतीनं त्याला स्वप्न येतात आणि त्या स्वप्नामध्ये त्याची झोप पूर्ण होत नाही त्याला, आणि त्याच्या चित्ताला व्यवस्थित आराम मिळत नाही. हे सज्जनग्रस्ता, मी तुला आज जी धन तुझ्याकडे आल्यानंतर किंवा जी संपत्ती तुझ्याकडे आल्यानंतर तुला भय वाटणार नाही, तुला त्रास होणार नाही, तुला भीती वाटणार नाही. तू त्या सर्व प्रकारच्या धनाला प्राप्त केल्यानंतर खूप प्रसन्न चित्ताने राहशील. तू किंवा जो व्यक्ती या सर्व प्रकारच्या धनाला प्राप्त केल्यानंतर ते खूप चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन व्यापन करतील. मी सांगत असलेले हे धन किंवा ही संपत्ती ज्या ज्या लोकांकडे आली तर ते लोक समाजामध्ये ताठ मानानं चालतील. ही संपत्ती ज्या लोकांच्या मनामध्ये आली ती लोक समाजामध्ये गेल्यानंतर त्यांचा गौरव होईल. हे धन, ही संपत्ती ज्या लोकांच्या वर्तणुकीमध्ये दिसली तर लोक त्यांना सज्जन म्हणतील, लोक त्यांना सद्ग्रस्त म्हणतील, लोक त्यांना पूजनीय समजतील. हे सोनं, ही चांदी, हे हिरे, हे माणिक, हे मोती, हे धन नाही. हे धन कधी ना कधीतरी संपन्नार आहे. इथे असलेले महासागर, समुद्र कधी ना कधीतरी आटून जातीलच. पण माणसाच्या चित्तामध्ये हे 7 प्रकारचे धन असल्यानंतर तो एवढा धनवान होऊन जाईल की त्याला आता कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही त्याचं जीवन जगत असताना. तथागत त्या उग्र नावाच्या राजाच्या मंत्र्याला धम्मदेशना देताना सांगतात की सज्जन सद्ग्रस्ता, नीट लक्ष देऊन ऐक. ही सारी दिसणारी धनदौलत, संपत्ती, हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी हे धन आवश्यक नाही असं मी म्हणत नाही. पण हे धन जास्त प्रमाणामध्ये ज्या ज्या लोकांकडे आहे त्या लोकांना सुखाने झोप लागत नाही. ती लोक भयाने ग्रासलेली असतात. भीतीपोटी ते लोक असाच विचार करतात की अरे, आम्ही कमावलेली संपत्ती आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ नये, आम्ही जमा केलेली आमची संपत्ती कोणता चोर येऊन चोरून घेऊन जाऊ नये, यासाठी ते त्या संपत्तीचं रक्षण करतात. पण सज्जन सद्ग्रस्ता, मी जे धन तुला सांगत आहे ते धन 7 प्रकारचे आहेत. बुद्ध म्हणतात, हे सज्जन सद्ग्रस्ता, मी तुला जे धन सांगणार आहे ते धन 7 प्रकारचे आहेत. या धनाचं रक्षण करण्यासाठी पहारेकरी लावण्याची गरज नाही. या धनाला संरक्षित करण्यासाठी कुठल्या बँकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवण्याची गरज नाही. हे धन
ज्या माणसाला मिळाले, ज्या सद्ग्रस्ताला मिळाले, ज्या श्रमणाला मिळाले, ज्या उपासकाला मिळाले, ज्या उपासिकेला मिळाले, त्या साऱ्या लोकांचं जीवनाचं कल्याण झालं. ते लोक धन्य झालेत. हे धन ज्या ज्या लोकांनी अतिशय परिश्रमपूर्वक ध्यान मनन चिंतनाद्वारे प्राप्त करून घेतलेत ना, तर ती सारी लोक आपापल्या दुःखातून बाहेर आलीत. हे 7 प्रकारचे धन माणसाला दुःख देत नाहीत, तर हे 7 प्रकारची धन माणसाला त्याचं जीवन जगत असताना त्याला दुःखातून बाहेर काढतात. हे 7 प्रकारचे धन स्मृती संपर्जन्य युक्त चित्ताची अवस्था सदोनीत ठेवतात. हे 7 प्रकारचे धन त्या माणसाचा गौरव वाढवतात. ही 7 प्रकारची धन त्या माणसाला स्वाभिमान बहाल करतात. ही 7 प्रकारची धन तो माणूस आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सदोणीत आपल्या व्यवहार चातुर्याने समाजामध्ये प्रिय ठरतो. या 7 प्रकारच्या धनाचा अवलंब करणारा उपासक उपासिका सदोणीत काया वाचा आणि परिशुद्ध मनाने कर्म करतो. तर ही 7 प्रकारची धन कोणती आहेत हे सज्जन सद्ग्रस्ता नीट लक्ष देऊन ऐक. तथागत सम्यक संबुद्ध अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये उग्र नावाच्या राजाच्या मंत्रीला उपदेश देत असताना धम्मामध्ये असलेल्या श्रेष्ठतम 7 प्रकारच्या धनाची त्याला गोडी लागण्यासाठी 7 प्रकारचे धन त्या मंत्री महोदयाला समजण्यासाठी तथागत सम्यक संबुद्ध धम्मातील उच्चतम 7 प्रकारचे धन सांगतात. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की या 7 प्रकारच्या धनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं धन आहे ते धन म्हणजे श्रद्धा. श्रद्धा या धनाला बलही म्हटलेलं आहे. श्रद्धा या धनाला इंद्रिय सुद्धा म्हटलेलं आहे. श्रद्धा ही धन आहे. आणि कसलं धन आहे ते? तर श्रद्धा हे चोरीला न जाणारं धन आहे. श्रद्धा माणसाच्या मनामध्ये आल्यानंतर माणसाला भय वाटत नाही, म्हणजे भयापासून दूर करणारं हे धन आहे. श्रद्धा या धनाचं आपल्याला इतर धनाप्रमाणे संरक्षण करण्याची गरज नाही, किंवा श्रद्धा या धनाला जतन करण्यासाठी कुठल्या एका पहारेकरीची नेमणूक करायची गरज नाही. श्रद्धा हे धन बुद्धाने सांगितलं. श्रद्धा म्हणजे काय? तर दृढ असा विश्वास की तो विश्वास कदापि डगमगणार नाही. श्रद्धा याला धन या पद्धतीने म्हटलेलं आहे की जेव्हा माणसाला श्रद्धा समजते आणि माणसाची श्रद्धा ही फक्त आणि फक्त बुद्ध धम्म आणि संघाप्रती वृद्धिंगत होते, तेव्हा त्या माणसाच्या मनाला या धनाची प्राप्ती होत असते. तो प्रसन्न चित्तानं आणि महत्वाकांक्षाने आपले सर्व कार्य करीत राहतो. श्रद्धा हे धन माणसाला मिळाल्यानंतर त्या माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख आणि समाधान असतं.
श्रद्धा या धनाला समजून घेत असताना आपण श्रद्धापूर्वक तथागतांना अभिवादन केलं पाहिजे. श्रद्धापूर्वक तथागताच्या सद्धम्माला अभिवादन केलं पाहिजे. श्रद्धापूर्वक तथागताच्या भिक्खू संघाला अभिवादन केलं पाहिजे. श्रद्धा या धनाला समजून घेत असताना बुद्धानुसती केली पाहिजे, धम्मानुसती केली पाहिजे, संघानुसती केली पाहिजे. म्हणजेच या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीला संपूर्ण दुःख समजलं तथागताशिवाय. ज्यांनी सारनाथ ऋषी पतन मृगदाय वनामध्ये पहिल्यांदा थम्म चक्क पवतन केले ते तथागत. तथागतांच्या अगोदर अशा पद्धतीनं दुःखाचं विश्लेषण कोणी केलं नाही. तथागतांच्या अगोदर अशा पद्धतीनं दुःख समुदाय कोणी शिकवला नाही. दुःखांची शृंखला कशी तयार होते हे कोणी सांगितलं नाही. कोणाला दुःख समजलंही असेल तर त्यांना समुदाय सांगता आला नाही. कोणाला दुःख समजलंही असेल तर त्यांना दुःखातून बाहेर पडता आलं नाही. कोणाला दुःख समजलंही असेल पण त्या बिचाऱ्यांना दुःखमुक्तीचा महान असा आर्य अष्टांगिक मार्ग सांगता आला नाही. मग अशा तथागतांवर आमची श्रद्धा असली पाहिजे की जे तथागत देव आणि मनुष्याचे गुरु आहेत, शास्ता आहेत. सज्जन आणि सत्वांचे ते सर्व सत्वांचे शास्ता आहेत, गुरु आहेत. असे ते तथागत सम्यक संबुद्ध आहेत की ज्या तथागतांनी संपूर्ण जगातील माणसं सुखी व्हावीत या उद्देशापोटी आपला राजमहाल सोडला. एक नव्हे 3 राजमहाल सोडले. आपल्या आईवडिलांना सोडले. आपला सर्व राज दरबार कपिल वस्तू नगरी सोडून सिद्धार्थ गौतम निघाले. निघाल्यानंतर एकच विचार मनात होता. तो विचार बहुजनांच्या हिताचा होता, बहुजनांच्या सुखाचा होता, कल्याणाचा होता. तथागताच्या मनात असा विचार होता की इथे जन्म घेणाऱ्या माणसाने त्याचं जीवन जगत असताना एकतर त्याला दुःख येऊच नये असे त्यानं त्याचे कर्म बनवावेत की त्याला दुःख येऊ नये. आणि जरी दुःख आले तर त्या दुःखातून तो लगेच बाहेर यावा. मी दुःखी आहे, मी कष्टी आहे असं म्हणून त्यांनी आपलं जीवन जगू नये. तर त्या दुःखातून, त्या कष्टातून तो लगेच बाहेर यावा आणि त्यांनी परम महान सुख प्राप्त करून घ्यावं, ज्या सुखाला म्हटलेलं आहे निब्बाण. तथागत धनाच्या अर्थाने श्रद्धेला सांगताना म्हणतात की श्रद्धेपासून सुरू झालेला हा धम्म प्रवाह, श्रद्धेपासून सुरू झालेला हा धम्म विचार, श्रद्धेपासून सुरू झालेलं हे धम्म कार्य आपल्या मनाला सदोणीत निर्मळ बनवत अत्यंत चिंतनातून, ध्यानातून, आचरणातून श्रद्धेपासून सुरू झालेला हा प्रवास जगातल्या सर्वश्रेष्ठ धनापर्यंत घेऊन जातो. जे धन आहे
निब्बानाचं. निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. निर्वाणासारखं दुसरं सुख कोणतं नाहीये. आणि श्रद्धेपासून सुरू झालेला हा प्रवास त्या उच्चतम अशा धनापर्यंत आम्हाला घेऊन जातो. या अर्थाने तथागताने श्रद्धेला धनाची उपमा दिलेली आहे की श्रद्धा 7 धनापैकी हे पहिलं धन आहे. श्रद्धा आमची अशी असली पाहिजे की कोणी काहीही सांगितलं तरी त्या श्रद्धेला तडा गेला नाही पाहिजे. ती श्रद्धा दुभंगली नाही पाहिजे. श्रद्धेनं सारं काही जिंकता येतं. श्रद्धेनं मनाला ओळखता येतं. श्रद्धेनं धम्मप्रवचन श्रवण करता येतं. श्रद्धेनं श्रवण केलेलं धम्मप्रवचन, बुद्ध तत्वज्ञान लवकरात लवकर आम्हाला समजतं. समजलेलं तत्वज्ञान आचरणामध्ये आणल्यानंतर त्याचं महान परम सुख आम्हाला मिळतं. आणि सुख म्हणजेच धन. सुख धन आहे. आचरणाच्या माध्यमातून सुखाला प्राप्त करणे म्हणजे धनाला प्राप्त करणे. तर या अर्थाने श्रद्धा ही धन आहे. म्हणजे निब्बानाच्या परम सुखापर्यंत नेण्यासाठी, निब्बानाच्या परम धनापर्यंत नेण्यासाठी जो मार्गक्रमण करावा लागतो, त्या मार्गक्रमणातील पहिली पायरी ही श्रद्धेची आहे. या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धांनी त्या उग्र नावाच्या राजाच्या मंत्र्याला उपदेश देत असताना श्रद्धा हे धन आहे अशा पद्धतीनं सांगितलं. तथागतांनी दुसरं धन सांगितलं की जे धन माणसाजवळ आल्यानंतर माणसाचा सन्मान वाढतो. जे धन माणसाजवळ आल्यानंतर माणसाला त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना जिकडे तिकडे त्याचा गौरव होतो. ज्या धनाला प्राप्त केल्यानंतर सदा सर्वदा मनुष्य हा सुखी राहतो. ज्या धनाला मिळवल्यानंतर त्या माणसाला आता काही प्राप्त करायची गरज नाही असं त्याचं मन त्याला सांगतं. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या मंत्रीला उपदेश देताना सांगितलं, 7व्या धनामध्ये पहिलं धन आहे श्रद्धा, हे धन आहे. सील हे सुद्धा धन आहे. दुसरे धन सील आहे. सील म्हणजे सदाचार. सील म्हणजे नैतिकता. सील म्हणजे कायेने, वाचेने आणि मनाने कुठल्याही पद्धतीनं अकुशल कर्म न करणे, याला सील म्हटलेलं आहे. कायेने, वाचेने आणि मनाने खूप चांगल्या पद्धतीचे कर्म करणे, याला सील म्हटलेलं आहे. आपण पाहतो सामाजिक जीवनामध्ये जीवन जगत असताना सुज्ञ लोकांना लोक सन्मान देतात. शांत लोकांची लोक स्तुती करतात. सज्जनांचा लोक गौरव करतात. शांत आणि संयमी चित्तानं वावरणाऱ्या लोकांना लोक सज्जन म्हणतात. शांती आणि संयम हे जर कशाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त करायचं असेल तर शांती आणि संयम ही शीलाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करून घेता येतं. आणि म्हणून या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे की सील हे धन आहे, धनासारखं आहे. किंवा सील पालन करत असलेला व्यक्ती
त्याचे धम्मबलाने खूप लाभ होतात. पहिला लाभ आहे त्याची हत्या होत नाही. दुसरा लाभ आहे की त्याची कोणी चोरी करत नाही, त्याची चोरी होत नाही. तिसरा लाभ आहे की त्याला लोक सज्जन म्हणतात. चौथा लाभ आहे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. पाचवा लाभ आहे तो मरताना आपल्या चित्ताची जागृत अवस्था ठेवून मरतो. सहाव्या प्रकारचा लाभ आहे शील पालन करणारा मनुष्याला श्रमणाच्या, सज्जनांच्या, उपासक आणि उपासिकांच्या सभेमध्ये जात असताना तो ताठ मानेनं जातो. शील पालन करणारा मनुष्य हा पुन्हा पुन्हा मागे येऊ शकत नाही. तो अत्यंत चांगल्या चित्ताने धम्मातील एक एक लाभ पूर्ण करून त्या धम्मबलाने आपल्या जीवनाला खूप चांगल्या पद्धतीनं वर्तमान काळामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. शील पालन करणारा व्यक्ती हा भूतकाळाचा विचार करत नाही. शील पालन करणारा व्यक्ती हा वर्तमानाशी निगडीत राहतो. शील पालन करणारा व्यक्ती याचे भविष्य सुद्धा चांगले असते. आणि म्हणून हे सज्जन सद्ग्रस्ता 7 धनापैकी असलेलं हे दुसऱ्या प्रकारचं धन आहे की जे धन सदोनित माणसाची रक्षा करते. त्या धनाची रक्षा करायची गरज नाही, किंवा या धनाचं रक्षण करण्यासाठी कोण्या पहारेकऱ्याची गरज नाही. तथागत सम्यक संबुद्धांनी हे दुसऱ्या प्रकारचं धन त्या मंत्रीला सांगितले. तिसऱ्या प्रकारचं धन तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं लज्जा. अतिशय महत्वाचा सद्धम्म आणि अतिशय महत्तम अशा सद्धम्मातील 7 प्रकारचे धन सांगत असताना तथागत सम्यक संबुद्ध उग्र नावाच्या राजाच्या मंत्रीला उद्देशून धम्म उपदेश करत असताना तिसऱ्या प्रकारचं धन सांगतात की लज्जा हे धन आहे. लाज वाटणे, लज्जा हे धन आहे. लज्जा हे कशा पद्धतीने धन आहे? मग कशाची लाज वाटली पाहिजे? अकुशल कर्माची ज्या व्यक्तीला लाज वाटते, शरम येते, लज्जा येते, तो व्यक्ती धनवान समजावा. जो व्यक्ती समूढपणे अकुशल कर्म करत असताना जरा सुद्धा लाजत नाही, तर त्या व्यक्तीला गरीब समजावे, दुबळा समजावे. जो व्यक्ती सदोनी धम्म श्रवणामध्ये लागलेला आहे त्या व्यक्तीला धनवान समजावे. उलट जो व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती अपशब्द वापरतो, जो व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघाच्या द्वेषातून बोलतो, तो बिचारा गरीब समजावा. उलट ज्या व्यक्तीला अकुशल कर्म करण्याची लाज वाटते, लज्जा वाटते, शरम येते,
तो व्यक्ती धनवान आहे, किंवा त्याच्या मनामध्ये असलेली लज्जा हे त्या व्यक्तीचं धन आहे. पापकर्म करण्यापासून परावृत्त करणारं धन आहे. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्याला प्राणी हिंसा करण्याची लाज वाटते, ज्याला चोरी करण्याची लाज वाटते, ज्याला दुराचार करण्याची लाज वाटते, ज्याला खोटं बोलण्याची लाज वाटते, ज्याला मादक पदार्थाचं सेवन करण्याची लाज वाटते, तर तो व्यक्ती लज्जा या धनाने संतुष्ट आहे, किंवा त्या व्यक्तीकडे लज्जा हे धन आहे. आणि लज्जा हे धन त्या व्यक्तीकडे असल्यामुळे तो व्यक्ती कितीही प्रलोभनामध्ये अकुशल कर्म करणार नाही, आपल्या कायेनं अकुशल कर्म करणार नाही, आपल्या मनानं अकुशल विचार करणार नाही, आपल्या वाणीनं अकुशल बोलणार नाही, आपल्या कायेनं कुठलेही अकुशल कर्म करणार नाही. काया वाचा आणि मनाने अकुशल कर्म करण्याची ज्या व्यक्तीला लाज वाटते, लज्जा येते, तर ते व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये या धम्मबलाच्या आधारावरती, लज्जा नावाचं धम्मबल किंवा लज्जा नावाचं धन त्याच्याकडे आहे, आणि म्हणून तो या साऱ्या लोकांमध्ये, पृथक जनांमध्ये तो धनवान आहे, तो श्रीमंत आहे. तर लज्जा या अर्थाने धन आहे, असं तथागत सम्यक संबुद्धांनी त्या मंत्रीला उपदेश देत असताना सांगितलं. पुढे तथागत सम्यक संबुद्ध उग्र नावाच्या राजाच्या मंत्रीला उपदेश देताना म्हणतात, हे सज्जन सद्ग्रस्ता, चौथ्या प्रकारचं धन आहे भय. भीती वाटणे. आपण पाहिलं की ज्या ज्या लोकांनी धनसंचय केलेला आहे, तर ते धन चोरीला जाऊ नये यासाठी लोक त्या धनाचं रक्षण करतात. भय असते. बुद्धांनी सांगितलं भीती कशाची वाटली पाहिजे. ज्या लोकांना चांगलं कृत्य करताना भीती वाटते, तर ते लोक धम्मामध्ये पुढे जात नाही. ज्या लोकांना वाईट करण्याची भीती वाटते, वाईट कर्म करण्याची भीती वाटते, तर ती लोक धम्मामध्ये पुढे पुढे जातात, किंवा धम्मबलाने आपल्या जीवनाला खूप चांगल्या पद्धतीने बनवण्याचा ते वारंवार प्रयत्न करतात. तथागत म्हणतात, हे सज्जन सद्ग्रस्ता, माणसाने आपलं जीवन जगत असताना त्याला भीती वाटली पाहिजे. कशाची भीती? प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य इथे भयग्रस्त आहे. प्रत्येक सत्व आपल्या जीविताचं रक्षण करण्यासाठी, जीवाचं रक्षण करण्यासाठी, प्राणाचं रक्षण करण्यासाठी भयभीत आहे. इथे असलेल्या प्रत्येक माणसाला भय आहे. तथागत त्या सज्जन सद्ग्रस्ताला सांगताना म्हणतात की भय कोणत्या गोष्टीचं असलं पाहिजे. आणि भय 7 धनापैकी असलेलं एक धन आहे. 4 क्रमांकाचं ते धन आहे.
मग भय कोणत्या गोष्टीचं? सज्जन असलेले लोक, धम्मधर असलेले लोक या धनाला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतात. ते जाणतात की कर्म माणसाला सद्गती किंवा दुर्गती देतात. मग भय कशाचं असलं पाहिजे? तर भय दुर्गतीचं असलं पाहिजे. आणि दुर्गतीचं ज्या माणसाला भय असते तो मनुष्य आपले कर्म सुधारतो. बऱ्याच वेळेस काही काही लोक असा विचार करतात की पुढचा जन्म कोणाला माहित आहे, पुढच्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार हेही माहीत नाही. एक बार मिली है जिंदगी उसे जी भर के जी लो, जो चाहिए वो खाओ, जो चाहिए वो पियो, ऐश करो, मौज करो, मजा करो. या पद्धतीनं लोक आपलं जीवन जगतात. पण त्या बिचाऱ्यांना हे समजत नाही. अज्ञानी लोक, त्यांना हे समजत नाही की तथागत सम्यक संबुद्धांनी भय नावाचं एक धन सांगितलेलं आहे. वारंवार या गोष्टीचं आम्हाला भय वाटलं पाहिजे की आमची गती ही सुधारित आहे का असुधारित आहे. दोन प्रकारच्या गती बुद्धानं सांगितल्या. एक सुगती आहे, एक दुर्गती आहे. एक पंच उपादान स्कंदाला लाभलेली गती आहे आणि दुसरी वर्तमान जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वतःच्या डोळ्यानं बघता येईल अशी गती आहे. ज्या व्यक्तीला दुर्गतीचं भय आहे तो व्यक्ती सदोनित सद्गतीच्या पाठीमागे लागेल. ज्या व्यक्तीला अकुशल कर्माचं भय आहे तो व्यक्ती कुशल कर्म करेल, चांगले कर्म करेल. माणसाने शिलाचं पालन केल्यानंतर त्याच्या वर्तमान काळात चांगलं जीवन जगत असताना जे त्याला सुख मिळते त्याला सुद्धा सुगती म्हटलेलं आहे. दान, शील, स्मृती, समाधी, प्रज्ञा या आधारावरती श्रद्धा, शील, समाधी, प्रज्ञा या आधारावरती जेव्हा मनुष्य आपल्या वर्तमान जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कर्म करतो तर त्याची सुगती आहे. त्याची सुगती कशी आहे? धम्मावरती विश्वास ठेवून, धम्मावरती श्रद्धा ठेवून, शीलाचं पालन करून, वाईट कर्माची त्याला लाज वाटते आणि या चार प्रकारच्या धनामध्ये तो अग्रेसर होतो. त्याला भीती सुद्धा वाटू लागते. भीती कशाची वाटते? की मी जर एखादे वाईट कर्म केले तर माझे आईवडील काय म्हणतील. हे सज्जनालाच लक्षात येतं, दुर्जनाच्या लक्षात येत नाही. कारण दुर्जनाचं आणखी मन धम्मामध्ये आले नाही किंवा धम्म त्या दुर्जनाच्या मनाला समजला नाही. सज्जनाच्या मनाला सद्धम्म समजला आणि सज्जन ज्या लोकांच्या मनाला सद्धम्म समजल्यानंतर त्यांना भय वाटते, भीती वाटते. भय, भीती हे चौथ्या प्रकारचं धन आहे. या अर्थाने ते मनाशी विचार करतात, अरे ज्यांनी मला जन्म दिला
ते माझे आईवडील. आणि मी एखादं वाईट प्रकारचं कृत्य केल्यानंतर त्यांना समजल्यानंतर ते मला काय बोलतील? आईवडिलांची भीती. माझे भाऊ, माझी बहीण, माझे नातलग. एखादं वाईट कर्म केल्यानंतर माझा भाऊ, माझी बहीण, माझे नातलग मला काय म्हणतील याची भीती. जवळच्या लोकांची भीती. आजूबाजूला असलेले घरं समाजामध्ये राहत असताना की मी एखाद्या प्रकारचं वाईट कर्म केल्यानंतर माझ्या आजूबाजूचे लोक काय म्हणतील, आजूबाजूंच्या लोकांची भीती. देश विघातक एखादं कृत्य केल्यानंतर देशामध्ये असलेल्या कायद्यांची भीती. कायदा आहे ना देशामध्ये, सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केलेली कायद्याची प्रक्रिया, किंवा माणसाने सुखी जीवन जगण्यासाठी एकमेकांना त्रास देऊ नये या उद्देशाने निर्माण झालेली प्रक्रिया म्हणजे कायदा. तथागत सम्यक संबुद्धांनी सुद्धा कायदा सांगितलेला आहे. भारतीय संविधानाच्या अंतर्गत असलेल्या कायद्यान्वये वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा दिली जाते. कुठल्या वाईट कर्मासाठी 1 महिन्याची जेल आहे, कारावास आहे. कुठल्या वाईट कर्मासाठी 6 महिन्याचा कारावास आहे. कुठल्या वाईट कर्मासाठी 1 वर्ष कारावास आणि सोबत पैशांची सुद्धा सजा आहे, शिक्षा आहे. काही एवढे मोठे वाईट कर्म आहेत की ते वाईट कर्म केल्यानंतर कारावास सोबत फाशीची शिक्षा आहे. काही वाईट कर्म असे आहेत की जे केल्यानंतर माणसाला जन्मठेपेची शिक्षा आहे. तर कायदा जो आहे, कायदा माणसाला चांगलं वागण्यासाठी भीती दाखवते, भय दाखवते. तथागताच्या सद्धम्मातला कायदा काय आहे? तथागताच्या सद्धम्मामध्ये सांगितलेली भय कोणता आहे, भीती कोणती आहे? तथागत म्हणतात की माणसाने वारंवार एक विचार करावा की या जगामध्ये मी जन्म घेतलाय, तर ते जन्म ते मरेपर्यंत फक्त पाप कर्म करण्यासाठी मी जन्म घेतला का? जन्म ते मरेपर्यंत मी लोकांना त्रास देण्यासाठी जन्म घेतला का? जन्म ते मरेपर्यंत केवळ मौज मजेसाठी मी जन्म घेतला का? नाही. अनंत पुण्यकर्माच्या द्वारे मला हा माणूस म्हणून जन्म मिळालेला आहे. आणि म्हणून या माणसाच्या जन्माला सफल बनवण्यासाठी आम्हाला भीती वाटली पाहिजे. कशाची? तर सद्धम्माच्या विरुद्ध आचरण करताना आम्हाला भीती वाटली पाहिजे. अधम्माने जाताना आम्हाला भीती वाटली पाहिजे. वर्त वैकल्प करण्याची आम्हाला भीती वाटली पाहिजे. पूजा अर्चा करण्याची आम्हाला भीती वाटली पाहिजे. गंडे दोरे बांधण्याची आम्हाला भीती वाटली पाहिजे की समाजातले लोक काय म्हणतील. तथागतानी समग्र मानव जातीच्यासाठी उच्चतम असा सद्धम्मा आम्हाला दिला. आम्ही त्या सद्धम्माचे उपासक म्हणून वावरतो आणि आम्ही हे करू लागलो, मिथ्या दृष्टीमध्ये वावरू लागलो. मिथ्या दृष्टीतून बाहेर येण्यासाठी सम्यक दृष्टी आहे. मिथ्या दृष्टीचं आम्हाला भय वाटलं पाहिजे, भीती वाटली पाहिजे. आणि भीती कधी वाटते? भीती कधी वाटते? उदाहरणार्थ समजून घ्यायचं झालं तर, जेव्हा माणसाच्या जीवितावर बेतल्या जाते किंवा जेव्हा माणसाचा प्राण संकटामध्ये येतो,
तेव्हा माणसाला भीती वाटते, अन्यथा माणूस भीत नाही. इथे तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं भय नावाचं धन समजून घेताना आम्ही खूप चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. हे भय कशाचं आहे ते आम्ही जाणलं पाहिजे. तथागत म्हणतात की चांगल्या गोष्टी करण्यासाठी घाबरू नका, वाईट गोष्टी करण्यासाठी घाबरा. मिथ्यादृष्टी मध्ये रममान होण्याची भीती वाटू द्या, भय वाटू द्या. भय कोणाला समजतं? ज्याने सद्धम्म वाचला, सद्धम्म जाणला, सद्धम्म श्रवण केला, ज्याला सद्धम्म समजला, त्याला या साऱ्या गोष्टीची भीती वाटते. त्याच्या मनाची अवस्था अशा पद्धतीने एक तयार झालेली असते. ती मनाची अवस्था त्याला म्हणते की अरे, या जगामध्ये असलेल्या साऱ्या तत्वज्ञानांमध्ये शुद्ध सद्धम्म आहे की जो या भवचक्रातून पार करतो. आणि म्हणून त्याला इतरांच्या संगतीमध्ये राहत असताना भीती वाटू लागते. संगतीची भीती वाटली पाहिजे. तथागत म्हणतात संगत कशी असायला पाहिजे. संगतीमुळे मनुष्य तारल्या जातो आणि संगतीमुळे मनुष्य बर्बाद होतो. महामंगल सूत्रामध्ये अतिशय उत्तम मंगल बुद्धानं सांगितलेले आहेत 38 प्रकारचे. त्याच्यामध्ये एका गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात न सेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. बुद्ध म्हणतात मूर्खाची संगती करू नका, पंडित लोकांची संगती करा, पूजनीय लोकांची पूजा करा. सज्जन हो, हे उत्तम मंगल आहे. इथे चौथ्या प्रकारचं धन समजून घेत असताना या गाथेच्या अर्थाने आम्ही समजू शकतो की भय कशाचं वाटलं पाहिजे. मूर्खाची संगती करण्यासाठी भीती वाटली पाहिजे. अज्ञानी लोकांची संगती, अज्ञानी म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही असा अज्ञानी होत नाही. तथागत सम्यक संबुद्धांनी अज्ञानी लोकांसाठी त्या काळी एक शब्द वापरला, पृथग्जन. धम्मावरती विश्वास नसणारा, बुद्धांवरती विश्वास नसणारा, धम्मावरती श्रद्धा नसणारा, संघाची संगती न करणारा पृथग्जन, की ज्याला मनामध्ये असलेल्या वाईट विकारातूनच वाहून जायचं आहे असा मूर्ख, त्याची संगती करू नका. ज्याचा 4 आर्य सत्यावर विश्वास नाही त्याची संगती करू नका, त्याच्या पंक्तीला बसू नका. आपण म्हणतो ना, मूर्खांचा मालक होण्यापेक्षा शहाण्यांचा नौकर बना, सज्जनांचा नौकर बना, प्रज्ञावान लोकांचा नौकर बना, सेवक बना. इथे सुद्धा भाई या गोष्टीचं वाटलं पाहिजे की जे लोक धम्मावर आरूढ नाहीत त्यांची संगती मला करायची नाही, त्यांची साथ संगत मला ठेवायची नाही. जे पंडित आहेत, जे मेधावी आहेत, जे प्रज्ञावान आहेत, ज्यांनी थोडाफार का होईना पण धम्म जाणलेला आहे,
अशा लोकांची मला साथ संगत करायची आहे, त्यांच्यासोबत मला विहार करायचा आहे, राहायचं आहे. पूजनीय लोकांची पूजा करायची. पूजनीय कोण आहे? तथागत सम्यक संबुद्ध पूजनीय आहे. तथागताची धम्म पताका आयुष्यभर जनमानसामध्ये नेणारे तथागताचे 80 अग्रश्रावक, त्यामध्ये भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका सुद्धा आहेत, तर ते मला पूजनीय आहे. शीलाचं पालन करणारा व्यक्ती मला पूजनीय आहे. समाधीचा अभ्यास करणारा व्यक्ती मला पूजनीय आहे. शीलाचा अभ्यास करून समाधीचा अभ्यास करणारा व्यक्तीच प्रज्ञावान होऊ शकतो. आणि प्रज्ञावान म्हणजेच 4 आर्य सत्याला जाणण्याची ज्याच्यामध्ये कुवत आहे, असा प्रज्ञावान. मूर्ख की ज्याला धम्माची गोडी नाहीये, ज्याला धम्म समजून घ्यायचा नाहीये, ज्याला आपलं आयुष्य बर्बाद करायचं आहे, असा मूर्ख. प्रज्ञावान की जो सदोनीत धम्म सरावामध्ये लागलेला आहे, वाचेनं कायेनं मनानं मिळेल त्या त्या शकंदाला ते तो जीवनातला प्रत्येक शकंदा हा धम्म अभ्यासामध्ये घालवत आहे, तो प्रज्ञावान आहे. या अर्थाने मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये राहण्यापासून आम्ही वाचलं पाहिजे आणि आम्हाला भीती सुद्धा वाटली पाहिजे. सामाजिक जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की एकाकडे पाहून दुसऱ्याला वाईट सवय लागते. मग ती बोलण्याची असेल, ती राहण्याची असेल, ती खाण्याची असेल, ती पिण्याची असेल, ती कर्माची असेल. संगत गुण, सोबत गुण असंही आपण म्हणतो. मग ही संगत जी आहे, मनामध्ये वाईट विचार आणण्याची भीती वाटली पाहिजे, भय वाटलं पाहिजे. मनाला वाईट मार्गावर नेण्याचं भय वाटलं पाहिजे, भीती वाटली पाहिजे. मनासारखंच करण्याची भीती वाटली पाहिजे. या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धांनी त्या उग्र नावाच्या राजाच्या मंत्र्याला उपदेश देताना हे 4थ्या प्रकारचं धन सांगितलेलं आहे की भय हे या अर्थाने धन आहे. बुद्ध पुढे म्हणतात की हे सज्जन सदग्रस्ता, एक आणखी धन आहे, 5व्या क्रमांकाचं धन आहे, ज्याला म्हटलेलं आहे श्रुत धन. श्रद्धा हे धन आहे, शील हे धन आहे, लज्जा हे धन आहे, भय हे धन आहे, आणि श्रुत हे सुद्धा एक धन आहे. श्रुत म्हणजे ऐकणे. श्रोत या शब्दापासून तयार झालेला शब्द म्हणजे श्रुत आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की 5व्या क्रमांकाचं धन आहे श्रुत धन. श्रुत हा शब्द स्रोत या शब्दापासून तयार झालेला आहे. स्रोत म्हणजे ऐकणे. अर्थात अशा पद्धतीनं ऐकणे की ते खूप चांगलं असलं पाहिजे, ते कल्याणाचं असलं पाहिजे, ते निर्वाणगामी नेणारं असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सत्य असलं पाहिजे. असत्य ऐकू नये, ते आमच्या काही कामाचं नाही आहे. असत्य माणसाला सुख देत नाही, समाधान देत नाही, आरोग्य देत नाही, शांती देत नाही, धन देत नाही, संपत्ती देत नाही, गौरव वाढवत नाही, सन्मान मिळवून देत नाही. सत्य माणसाला सुख देते, समाधान देते, आरोग्य देते, शांती वाढवते, सैमानं जीवन व्यापन करण्याची शक्ती प्रदान करते, आणि साऱ्यात मोठा धम्मपदातील अरहंत पदाचा सुद्धा लाभ करून देते.
सत्य. ऐकत असताना सदुणीत आपण एक विचार केला पाहिजे की जे माझ्या कामाचं आहे ते मला ऐकायचं आहे. जे माझ्या कामाचं नाही, माझ्या भल्याचं नाही, माझ्या मांगल्याचं नाही, ते मला ऐकायचं नाहीये. या अर्थाने श्रुत म्हणजेच ऐकणे हे एक धन आहे. तथागत सम्यक संबुद्ध 6व्या क्रमांकाचं धन त्या सज्जन सद्ग्रस्ताला सांगताना म्हणतात की त्याग हे सुद्धा एक प्रकारचे धन आहे. त्याग करणे, त्यागो, पालीमध्ये त्याला म्हणतात त्यागो, त्यागणे. काय बरं त्यागायचं? आता त्यागाचा संबंध हा दानासोबत आहे, किंवा दानालाच दुसरा अर्थ त्याग असा आहे. देणे, त्यागणे. मग काय त्यागायचं आणि त्याग हे कशा प्रकारचं धम्मधन आहे? तथागतांनी सांगितलं की आम्हाला बऱ्याच गोष्टी सोडता आल्या पाहिजे. काय त्यागायचं? वैर त्यागायचं आहे, अहमपणा त्यागायचा आहे, मीपणा त्यागायचा आहे. माझं या पद्धतीनं सोडून द्यायचं आहे. श्रोतापन्न व्यक्तीचे जे 3 बंधनं त्याच्या चित्ताचे तुटलेले असतात, तशा पद्धतीनं चित्त आम्हाला बनवायचं आहे. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवर परामर्श. श्रोतापन्न व्यक्तीचे 3 बंधनच तुटलेले असतात 10 बंधनापैकी. तर इथे त्याग या धनाला समजून घेत असताना आम्हाला काय सोडायचं आहे? तर ही सक्काय दुःठीच सोडायची आहे. आमच्या मनामध्ये असलेली जी काय चांगली दृष्टी नाही आहे, चांगलं ज्ञान नाही आहे, जे ज्ञान माझ्या आणि इतरांच्या कल्याणाचं नाही आहे, ते ज्ञान मला गंगेत सोडायचं आहे, काही कामाचं नाही आहे. तथागत म्हणतात की चांगल्या गोष्टीचं संवर्धन करण्यासाठी त्या बांधून ठेवल्या पाहिजे, त्या जतन केल्या पाहिजे, आणि वाईट गोष्टी ह्या पाण्यात नेऊन टाकल्या पाहिजे. आपण म्हणत नाही का की आजपासून पाणी सोडून तुला दिलंय. 2 व्यक्ती आहेत, उदाहरणार्थ समजून घ्यायचं झालं तर त्याग म्हणजे काय? तर 2 व्यक्ती आहेत, दोघं मित्र आहेत. एका मित्रानं दुसऱ्या मित्राचे उसने पैसे घेतले आणि तो द्यायला तयार नाही. त्याला मागायला जातोय, मला पैसे पाहिजे. तो म्हणतोय आज उद्या, आज उद्या. विश्वास नाही का? एवढीच मैत्री का? पुन्हा तो म्हणतोय आज उद्या, आज उद्या. जेव्हा जेव्हा हा मागायला गेला त्याच्याकडे, तेव्हा तेव्हा तो आज उद्या, आज उद्या करून टाळत आहे. तिच्या मनात असा एकदा विचार येतो की जाऊ दे, पैसे हे तुलाच राहू दे, त्या पैशावर मी पाणी सोडतो. ज्या गोष्टीची पुन्हा अपेक्षा करायची नाहीये, अशा गोष्टी त्यागणे हे एक प्रकारचं धम्मधन आहे. याला बुद्धानं धन म्हटलेलं आहे. जे माझ्या भल्याचं नाही आहे ते एकदा मी सोडलं ना, तर ते पुन्हा माझ्या चित्तामध्ये आलं नाही पाहिजे. मग हे काय आहे की ज्याला आम्हाला त्यागायचं आहे? बुद्धानं सांगितलं की धम्म मार्गावर असणारे मनाचे अडथळे जे आहेत, गतिरोधक, ते गतिरोधक आम्ही त्यागले पाहिजे. साऱ्यात महत्वाचा गतिरोधक आहे धम्म मार्गावर जात असताना, तो आहे आळस, प्रमाद.
ज्याच्या मनात प्रमाद आहे तो व्यक्ती धम्म मार्गात अग्रेसर होऊ शकत नाही. प्रमाद त्यागला पाहिजे. धम्मपदामध्ये प्रमाद नावाचा वग्गा आहे. त्याच्यात खूप सुंदर सुंदर गाथा आणि खूप छान छान उदाहरण कथा आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजे की मनाला वळणावर आणण्यासाठी, मनाला धम्म मार्गावर नेण्यासाठी आम्ही काय त्यागायला पाहिजे. तर साऱ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही प्रमाद त्यागला पाहिजे. उत्साहीपणा आम्ही त्यागला पाहिजे. दुसरं त्यागलं पाहिजे आम्ही आमच्या मनातला मीपणा. आपण पाहत नाही का, महापूर आल्यानंतर मोठे मोठे दगड, मोठे मोठे झाडं, मोठे मोठे सारे असलेले मोठे मोठ्या वस्तू, ते महापुराचं पाणी सारं काही वाहून नेते. एक वनस्पती आहे की त्या महापुरात सुद्धा वाहून जात नाही. तिच्याकडे एक कला आहे. तिच्यावर कितीही मोठं संकट आल्यानंतर तिला झुकण्याची कला आहे, तिला वाकण्याची कला आहे. त्याला लव्हाळ म्हटलं जातं. कितीही मोठा महापूर आल्यानंतर ते उभं असलेलं लव्हाळ किंवा वनस्पती ही पाण्याच्या प्रवाहानं झुकते. पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा ती उभी राहते. माणसाने धम्म जीवन जगत असताना किंवा माणसाच्या मनाला परिशुद्ध बनवत असताना त्याने सुद्धा अशा पद्धतीनं कधी कधी झुकणं शिकलं पाहिजे, वाकणं शिकलं पाहिजे. त्याला त्याग या अर्थाने आपल्याला समजून घेता येईल. सोडणे, पुन्हा पुन्हा ते वापस नाही येऊ देणे. खूप प्रयत्न करून मीपणा सोडलाय, मी अहमपणा सोडलाय, तर त्याचा पुन्हा स्वीकार करायचा नाही. मीपणा, अहमपणा सोडा, त्यागा. क्रोध नहीं वेरे न वेरानी समंतिध कुदाचनं अवेरेनच सम्मत्ती यस्स धम्मो सनातनो. महान बुद्धांची शब्द आहे, बुद्ध वचन आहे, बुद्ध वाणी आहे. बुद्धवाणीत बुद्ध म्हणतात की वैराने वैर कधीही शांत होत नाही, त्याला अवैराने किंवा मैत्रीने शांत करावं लागते. हा संसाराचा सनातन नियम आहे. सनातन हा शब्द धर्माशी बांधला जात नाही. सनातन हा शब्द पुरातन या अर्थाने आलेला आहे. सनातन या शब्दाला 2600 वर्षाचा इतिहास आहे. 2600 वर्षाची सभ्यता बुद्ध तत्वज्ञानाच्या आधारावर दुःखमुक्तीचा महान असा मार्ग सांगणाऱ्या तथागताशी निगडीत असलेला हा सनातन शब्द आहे. सनातन याचा अर्थ आहे की तो नियम बदलता येणार नाही. तो फार पूर्वीपासून चालू असलेला तो नियम त्याला बदलता येणार नाही, या अर्थाने तो सनातन आहे. मग आपल्याला त्याग सुद्धा त्या पद्धतीने शिकला पाहिजे, कारण त्याग हे धन आहे. त्याग म्हणजे देणे, त्याग म्हणजे सोडणे, त्याग म्हणजे अर्पण करणे. इथे त्याग फक्त पैसा या शब्दाच्या अवतीभोवती असलेलं अवलंबन नाही आहे. त्याग म्हणजे मनातल्या वाईट विकारांना सोडणे या अर्थाने इथं धनाच्या स्वरूपात सांगितल्या गेलेलं आहे.
सारे वाईट अकुशल कर्म त्यागणे, सारे वाईट अकुशल विचार त्यागणे, सारं काही जे वाईट आहे ते सारं काही त्यागणे, सोडणे, या अर्थाने हे 6व्या प्रकारचं धन आहे, ज्याला त्याग म्हटलेला आहे, त्यागो. तथागत सम्यक संबुद्ध त्या सद्ग्रस्ताला 7व्या प्रकारचं धन सांगतात की प्रज्ञा हे 7व्या प्रकारचं धन आहे. श्रद्धा, शील, लज्जा, भय, श्रुत, त्याग आणि प्रज्ञा हे 7 प्रकारचे धन आहेत. प्रज्ञा कशा प्रकारचं धन आहे? ज्या चित्तामध्ये प्रज्ञेची उत्पत्ती झाली ते चित्त गरीब नाही, ते चित्त धनवान आहे, श्रेष्ठ आहे, परम सुखाकडे घेऊन जाणार आहे. प्रज्ञा म्हणजे असं ज्ञान की ते ज्ञान पुन्हा पुन्हा तुम्हाला दुःखामध्ये घेऊन जाणार नाही. प्रज्ञामध्ये अशी चित्ताची अवस्था की ज्या चित्ताच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विचाराचं वर्गीकरण केलं जातं. चांगला कोणता, वाईट कोणता, अशा ज्ञानाच्या आधारावरती मनामध्ये चाललेल्या साऱ्या अकुशल कुशल कर्माचा खूप चांगल्या पद्धतीनं हिशोब ठेवला जातो. असं ज्ञान, अशी चित्ताची अवस्था. जे काही चांगलं आहे, जे काही भल्याचं आहे, त्याच्यावरती वारंवार चिंतन सुरू आहे. जे भल्याचं नाही आहे, जे वाईट आहे, त्याच्यावरती फारसं चिंतन नाही आहे. ते सारे अकुशल मनातून काढण्याचा प्रयत्न आहे. ज्या व्यक्तीला समजलं की या जगामध्ये दुःख आहे, त्या दुःखाचा समुदाय आहे, त्या समुदायातून बाहेर पडता येतं आणि त्या समुदायाला छेदण्याचा एक मार्ग आहे, ज्याला म्हटलेला आहे आर्य अष्टांगिको मग्गो. आर्य अष्टांगिक मार्ग, जो मार्ग 8 अंगांनी युक्त आहे. प्रज्ञा म्हणजे अशी मनाची नितांत निर्मळ अवस्था की जी धम्मधारणेमध्ये तुम्हाला खूप चांगल्या विचारांनी पूर्णत्व प्राप्त करून देते. असे खूप चांगले विचार मनामध्ये तयार होतात प्रज्ञेच्या आधारावरती, की ते चांगले झालेले विचार डगमगत नाही. बुद्धानं सांगितलं म्हणजे या प्रज्ञा रूपी धनानं मनुष्य हा श्रीमंत बनतो, धनवान बनतो. तो कोणत्या अर्थाने? तर प्रज्ञारूपी चित्ताला याची पूर्णतः जाणीव असते. 5 इंद्रियाला संयमित बनवण्याचं काम प्रज्ञा करते किंवा प्रज्ञायुक्त चित्ताद्वारे ते केलं जातं. ज्ञान आहे, साधंसुद्धा ज्ञान आहे का? नाही. प्रज्ञा या अर्थाने धन आहे की प्रज्ञा ही विकसित कशी होते किंवा प्रज्ञा माणसाला प्राप्त कशी होते, ते ज्ञान कसं प्राप्त होते, परिशुद्ध ज्ञान कसं प्राप्त होते. तर या अर्थाने ते प्राप्त होते ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे, ज्यानं शीलाचं पालन केलेलं आहे, ज्याला वाईट कर्माची लज्जा वाटते, लाज वाटते, ज्याला अकुशलाची भीती वाटते, ज्याने खूप चांगल्या पद्धतीनं धम्म ऐकलेला आहे आणि ज्याने तो धम्म ऐकून धम्माचं श्रवण करत असताना, धम्म समजून घेत असताना आपल्या मनातील साऱ्या विकारांना त्यागलेला आहे.
अशा माणसाच्या चित्ताची अवस्था प्रज्ञायुक्त चित्त होते, किंवा अशा माणसाच्या मनाला प्रज्ञा नावाचं उच्चतम ज्ञान प्राप्त होते. प्रज्ञा कशी प्राप्त होते? प्रज्ञेमध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या आपण आर्य अष्टांगिक मार्गात सुद्धा पाहतो. प्रारंभिक गोष्ट आहे स्मृती, स्मृतीनंतर आहे समाधी, आणि समाधीनंतर मिळते प्रज्ञा. ज्याने खूप चांगल्या पद्धतीनं धम्मश्रवण केला, ज्याने खूप चांगल्या पद्धतीनं विपස්සना शिकली आणि स्मृतीमध्ये जतन करून ठेवली, असाच व्यक्ती समाधीच्या मार्गाने जाऊन खूप ध्यान मनन चिंतनाच्या द्वारे त्याला प्रज्ञारूपी ज्ञानाची प्राप्ती होत असते. एकदा माणसाच्या चित्तामध्ये प्रज्ञारूपी ज्ञानाची प्राप्ती झाली रे झाली की त्या माणसाला चांगलं काय वाईट काय कोणी सांगायची गरज नाही. त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली प्रत्येक चांगल्या गोष्टी तो वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि वाईट गोष्टी मात्र नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहतो. प्रज्ञा कशी उत्पन्न होते? प्रज्ञा ही या अर्थाने उत्पन्न होते की जेव्हा मनुष्य खूप चांगल्या पद्धतीनं ऐकतो, अलतं भलतं सलतं नाही ऐकत, चांगला ऐकतो, धम्म ऐकतो, ऐकलेला धम्म स्मृतीमध्ये ठेवतो. स्मृतीमध्ये असलेल्या सद्धम्मातील महान तत्वाप्रमाणे तो समाधीचा अभ्यास करतो. समाधीचा अभ्यास करत करत तो मनाला जिंकतो, आणि मनाला जिंकल्यानंतर जेव्हा त्या मनाला अशी एक ज्ञानाची अनुभूती होते की जे ज्ञान माणसाच्या सर्वांगीण असलेल्या उत्कर्षाच्या मार्गावर नेण्यासाठी त्याला कारणीभूत ठरते, त्याला म्हटलेलं आहे ते विशुद्ध ज्ञान अर्थात प्रज्ञा. ही प्रज्ञा माणसाला मिळवण्यासाठी फार प्रयत्न आहे. एका तासाचं काम नाही आहे, एका दिवसाचं काम नाही आहे, किंवा एका जन्मामध्ये कधी कधी न प्राप्त होणारं ते काम आहे. प्रज्ञा म्हणजे काय? तर परिशीलन आणि प्रज्ञा जवळचा संबंध आहे. परिशीलन म्हणजे काय? जे स्मृतीमध्ये आहे किंवा जे ऐकलेलं आहे, श्रुत जे ऐकलेलं आहे, जे समजलेलं आहे, जो धम्म ऐकलाय तो समजलाय, समजलेला आचरणामध्ये आणलाय. आचरणामध्ये आणल्यानंतर जेव्हा माणसाला समजते की खरंच माझे दुःख नष्ट झाले का, किंवा मी आणखी दुःखामध्येच आहे, माझ्या मनातला मीपणा गेला का, क्रोध गेला का, लालसा गेली का, इच्छा गेली का, उद्वेग गेला का, खिन्नतेची भावना गेली का, आसक्ती गेली का, तृष्णा गेली का, माझं चित्त या साऱ्या विकारापासून मुक्त झालं का, अशी ज्या मनाची अवस्था निर्माण होते ना, किंवा असं जेव्हा ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाला प्रज्ञा म्हटलेलं आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवन बुद्धविहारामध्ये तथागतांचं वास्तव्य असताना तिथे उग्र नावाच्या राजाचा एक मंत्री तथागत सम्यक संबुद्धांना भेटायला आला. तो त्याच्या राजाच्या विषयी खूप स्तुती करत होता. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी त्या मंत्रीला 7 प्रकारचे हे धन सांगितलेले आहेत, ज्या धनाच्या आधारावरती आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या धनाला इतर सर्व धनापेक्षा श्रेष्ठ समजून आपल्या जीवनामध्ये धनवान होण्याचा प्रयत्न करावा, श्रीमंत होण्याचा प्रयत्न करावा. धम्म
ह्या धनाच्या आधारावरती माणसाला श्रीमंत बनवतो, धनवान बनवतो. उपासक आणि उपासिकांनो, धम्म आपल्या सर्वांच्या मुक्तीसाठी आहे. सद्धम्माचं ज्ञान आपल्या सर्वांच्या दुःख नाशाचं आहे. आज आपण तथागतानी उग्र नावाच्या राजाच्या मंत्र्याला दिलेला हा 7 धनाचा उपदेश ऐकलेला आहे. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं कल्याण हो, अशा प्रकारची मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. आणि इथेच माझं धम्म प्रवचन मी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण शोकातून मुक्त हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं. सुखी दीर्घायिको भव.